नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण 2 लेक्चरमध्ये 1 ते 105 पर्यंतचे एम-सी-क्यू समजून घेतले होते. आता तिथून पुढचे आपल्याला एम-सी-क्यू समजून घ्यायचे आहेत. बघा एम-सी-क्यू नंबर 106. रिकरिंग इन्कम. रिकरिंग इन्कम म्हणजे काय? वारंवार होणारं इन्कम. कोणाला? बिझनेसला. म्हणून त्यांनी विचारलं रिकरिंग इन्कम ऑन बिझनेस ॲक्टिव्हिटी फॉर ॲन ऑलरेडी कमेन्स बिझनेस इज. तर ते रिकरिंग इन्कम जे असतं ते रिव्हेन्यू रिसिप्ट असतं आणि नॉन रिकरिंग इन्कम जे असतं ते कॅपिटल रिसिप्ट असतं. तर त्याचं उत्तर रिव्हेन्यू रिसिप्ट असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन टॅक्सेबल इन्कम. खालीलपैकी टॅक्सेबल इन्कम मध्ये काय इन्क्लूड होणार नाही? इन्कम फ्रॉम इलिगल ऍक्टिव्हिटी, कॅज्युअल इन्कम. तर इन्कम फ्रॉम गिफ्ट ऑफ पर्सनल नेचर हे जे आहे ते इन्कम मध्ये इन्क्लूड होणार नाही. त्याच्यानंतर पुढे त्यांनी विचारलेलं आहे अकॉर्डिंग टू असेसमेंट इयर 2020-21. आता हे 21-22 जरी म्हटलं तरी सेमच आहे, बदल काय झालेला नाही. टॅक्स एक्झम्पशन लिमिट फॉर द रेसिडेंट सिनियर सिटीजन, म्हणजे सिनियर सिटीजन जर असेल तर त्याला टॅक्स लिमिट म्हणजे एक्झम्पशन टॅक्स लॅबिलिटी मध्ये किती? तर अप टू ₹3 लाख, 3 लाखापर्यंत त्याला टॅक्स भरायचा नाहीये. जर इंडिव्हिज्युअल असेल तर 2,50,000 आणि सुपर सिनियर सिटीजन. आता सिनियर सिटीजन कोणाला म्हणायचं? ज्याचं वय वर्ष 60 पेक्षा जास्त आहे त्याला आपण सिनियर सिटीजन म्हणतो. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू असेसमेंट इयर 2020-21 20-21 म्हणजेच आता आपण याला 21-22 जरी म्हटलं तरी सेमच असणार आहे. द टॅक्स एक्झम्पशन लिमिट फॉर रेसिडेंट सुपर सिनियर सिटीजन. आता सुपर सिनियर सिटीजन कोणाला म्हणायचं? की ज्याचं वय वर्ष 80 वर्षापेक्षा जास्त आहे. वय किती? 80 वर्षापेक्षा जास्त आहे. तर त्याला एक्झम्पशन आहे 5 लाख रुपयापर्यंत त्याला टॅक्स भरायचा नाही. 60 वर्ष, आता बघा मी या ठिकाणी थोडं समजून सांगतो. 60 वर्षापेक्षा जास्त आहे परंतु 80 वर्षापेक्षा काय आहे? कमी आहे. तर कितीपर्यंत एक्झम्पशन आहे? 3 लाखापर्यंत. 80 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर कितीपर्यंत एक्झम्पशन आहे? 5 लाखापर्यंत. आणि या ठिकाणी जर समजा हा 60 वर्षापेक्षा कमी असेल, लगेचच क्लिअर करतो, 60 वर्षापेक्षा जर कमी वय असेल त्याचं, तर त्या म्हणजेच त्याला आपण इंडिव्हिज्युअल म्हणतो, त्याला एक्झम्पशन आहे 2,50,000 रुपयापर्यंत. पहा, 60 वर्षापेक्षा कमी 2,50,000, 60 वर्षापेक्षा जास्त परंतु 80 वर्षापेक्षा कमी असेल तर 3 लाख आणि 80 वर्षापेक्षा जास्त असेल तर 5 लाखापर्यंत टॅक्स भरायचा नाही. त्याच्यानंतर सरचार्ज 15% इज पेएबल बाय इंडिव्हिज्युअल वेअर द टोटल इन्कम एक्सेड. म्हणजे सरचार्ज कधी ऍप्लिकेबल होतो? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं इन्कम हे 1 कोटीपेक्षा जास्त असतं त्यावेळेस त्याला 15% सरचार्ज ऍप्लिकेबल होतो. त्याच्यानंतर सरचार्ज ऑफ 25% इज पेएबल बाय अन इंडिव्हिज्युअल वेअर द टोटल इन्कम इज एक्सीड ₹2 करोड. म्हणजे 2 करोडपेक्षा जास्त जर टोटल इन्कम असेल तर 25%, 1 करोड असेल तर 15%, 2 करोड असेल तर 25%. त्याच्यानंतर पुढे सांगितले सरचार्ज 37% इज पेएबल द अन इंडिव्हिज्युअल वेअर द टोटल इन्कम एक्सीड ₹5 करोड. जर 5 करोड पेक्षा इन्कम जास्त असेल तर त्याला सरचार्ज आहे 37%, 5 करोड पेक्षा जास्त. हेल्थ अँड एज्युकेशन सेस, हेल्थ अँड एज्युकेशन सेस सरचार्ज चार्ज ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. असेसमेंट इयर 21-22 ला सुद्धा हाच आहे, रेट चेंज झालेला नाही. तर तो किती आहे? 4% आहे, 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेसचा. त्याच्यानंतर हे मी जे सांगतो हे अतिशय महत्वाचे आहेत. हे 200 एमसीक्यूज आहेत टोटल. हे तुम्ही पाठच करून ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याला पास व्हायचं असेल त्यांनी एमसीक्यू पाठ करा. द टर्म ऑफ एएमटी इज रेफर टू इन्कम टॅक्स, रेफरन्स टू इन्कम टॅक्स रेफर्स टू. त्याच्यानंतर अल्टरनेट मिनिमम टॅक्सशी संबंधित आहे ही कन्सेप्ट एएमटी. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू असेसमेंट इयर 20-21, आता इथे 21-22 पण एवढंच आहे, सेमच आहे. 21-22 द टॅक्स एक्झम्पशन लिमिट ऑफ HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे एओफी, तर त्यांच्यासाठी किती आहे? 2,50,000 पर्यंत टॅक्स नाही आहे, एक्झम्पशन आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू
असेसमेंट इयर 21-22, मी थोडा त्या ठिकाणी 21-22 असं म्हणतोय. इन केस ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ और कंपनी, मार्जिनल रिलीफ इज प्रोव्हाइडेड इफ टोटल इन्कम इज एक्सीड ₹1 crore. जर 1 कोटीपेक्षा टोटल इन्कम जास्त असेल तर त्यांना मार्जिनल रिलीफ काय असणार आहे, प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्याच्यानंतर टोटल इन्कम ऑफ मिस्टर रमेश इज ₹1, म्हणजे 1,02,72,000. द मार्जिनल रिलीफ अवेलेबल टू द फर्म इज रुपीज किती असेल तो, ₹30,84,500 हा मार्जिनल रिलीफ असेल. सरचार्ज ऑन 50% इज फिएबल बाय एचयूएफ वेन द टोटल इन्कम इज एक्सीड रुपीज. आता एचयूएफ असू द्या किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली असू द्या, त्याला 1 करोडच आहे. एचयूएफ असू द्या, हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअल, जर त्याचं टोटल इन्कम 1 करोडपेक्षा जास्त असेल तर त्याला 15% सरचार्ज आहेच. त्याच्यानंतर सरचार्ज तो एचयूएफ आणि इंडिव्हिज्युअल साठी सेमच आहे. 25% कधी असेल, जर इन्कम 2 करोड असेल, आणि सरचार्ज 37% कधी असेल, जर 5 करोडपेक्षा इन्कम जास्त असेल एचयूएफचं, तर 37% सरचार्ज आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इन केस ऑफ फिमेल असेसी जी 52 वर्षाची आहे, एज व्हॉट इज द मॅक्झिमम एक्झम्पशन, म्हणजे तिला एक्झम्पशन किती असेल, तर मी काय सांगितलं होतं, 60 वर्षापेक्षा जर कमी वय असणारे व्यक्ती असेल तर त्याला 2,50,000पेक्षा 2,50,000पर्यंत टॅक्स भरायचा नाही इन्कमवर. तर आता ही 60 वर्षापेक्षा कमी म्हणजे 52 वर्षाची आहे, आणि ती मेल असो किंवा फिमेल असो, 2,50,000पर्यंत एक्झम्पशन असणार म्हणजे असणार. त्याच्यानंतर द इन्कम टॅक्स पेएबल बाय रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हु इज 35 इयर्स ऑफ एज, ज्याचं वय वर्ष 35 आहे आणि तो इंडियन रेसिडेंट आहे, आणि फॉर द असेसमेंट इयर 2020-21 साठी त्याचं टोटल इन्कम जर 2,50,000 असेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 2,50,000पर्यंत टॅक्सच भरायचा नाही, म्हणजे त्याच्यावर नील असणार आहे. त्याच्यानंतर द इन्कम टॅक्स पेएबल ऑन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हु इज 30 इयर ओल्ड, 60 वर्षापेक्षा कमी, आणि त्याचं टोटल इन्कम 2,80,000 आहे, तर त्याला टॅक्स भरायचा नाही. का भरायचं नाही, कारण की 2,50,000पर्यंत तर काय आहे, नील आहे, आणि याच्यामध्ये रिबेट अंडर सेक्शन 87A असतो, तोच त्या ठिकाणी त्याला ऍप्लिकेबल होणार आहे. तो रिबेट असल्यामुळं त्या ठिकाणी त्याची टॅक्स लायबिलिटी नील असणार आहे. त्याच्यानंतर द इन्कम टॅक्स पेएबल ऑफ मिस्टर अनिल रेसिडेंट इंडिव्हिज्युअल फॉर 45 इयर्स, त्याचं वय 45 आहे, 21-22 साठी त्याचं इन्कम 5,13,000 आहे, तर त्याला टॅक्स ₹15,766 भरावा लागेल. त्याच्यानंतर सुनील जो 70 वर्षाचा झालेला आहे आणि त्याचं इन्कम ₹7,16,000 आहे, तर त्याला टॅक्स किती भरावा लागेल, 55,390 ही टॅक्स लॅबिलिटीनुसार. त्याच्यानंतर द टॅक्स पेएबल ऑन टॅक्स लॅबिलिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज राउंडेड ऑफ द नियरेस्ट मल्टिपल ऑफ, म्हणजे टॅक्स पेएबल ऑन टॅक्स लॅबिलिटी तर तो राउंडेड केला जातो 10च्या तुलनेत, म्हणजे म्हणजे एखाद्याचं जर टॅक्स लॅबिलिटी जर 2,666 असेल, तर आपण त्याला काय करणार, 2,670 10च्या ह्याच्यामध्ये राउंडेड करणार. त्याच्यानंतर पुढं अँड आरसीसी फॉर एचयूएफ एचयूएफ म्हणजे एचयूएफचा आरसीसी कोण असतो, तर त्या कुटुंबाचा प्रमुख, आणि प्रमुखालाच काय म्हटलं जातं, कर्ता असं म्हटलं जातं. तो कर्ता काय असणार आहे, एचयूएफच्या बाबतीत आरसीसी असणार आहे. त्याच्यानंतर हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स इज एक्झम्प्ट अप टू डॅश डॅश पर मंथ. हॉस्टेल अलाउन्स ₹300 पर मंथ पर्यंत एक्झम्पशन आहे. किती रुपये, ₹300 पर मंथ, आणि तेच त्यांनी या ठिकाणी दिले की हॉस्टेल अलाउन्स किती, ₹300 पर मंथ, किती मुलांसाठी, जास्तीत जास्त 2 मुलांसाठी, अप टू 2 चिल्ड्रन. त्याच्यानंतर द पिरियडिक पेमेंट ऑफ मनी फॉर द पास्ट सर्व्हिस, म्हणजे आपण काही भूतकाळात जर सर्व्हिस दिलेली असेल, म्हणजे सेवा दिली आणि त्याच्याबद्दल आता आपल्याला पैसे भेटत असतील, म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेसचे असतात, त्याला आपण पेन्शन असं म्हणतो. पेन्शन मध्ये काय होतं की तुम्ही आयुष्यभर काम करता आणि रिटायर्ड होता, आणि रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन भेटायला सुरुवात होते, म्हणजे काम कधी केले तुम्ही भूतकाळात, आणि पैसे कधी भेटतात, आत्ता सध्या रिटायर्ड झाल्यानंतर, म्हणून त्याला आपण पेन्शन म्हणतो, आणि ही पेन्शनची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर वेन अ रिसिप्ट इज डिटरमाइंड ॲज अ कॅपिटल रिसिप्ट और रेव्हेन्यू रिसिप्ट ॲट द टाइम ऑफ इट्स रिसिप्ट, कशी डिटरमाइन करायची, ते कधी भेटले त्याच्यावरून ते डिटरमाइन करायचं, ॲट द टाइम ऑफ इट रिसिप्ट.
पेन्शन इज टॅक्सेबल अंडर कोणत्या हेड अंतर्गत पेन्शन टॅक्सेबल आहे? पेन्शन जर तुम्ही नोकरी केली तरच पेन्शन भेटते, म्हणून ती सॅलरीच्या अंडर काय असणार आहे? टॅक्सेबल असणार, हेड ऑफ सॅलरी. त्याच्यानंतर सॅलरी रिसिव्ड बाय पार्टनर फ्रॉम द फर्म, फर्मच्या पार्टनरला ती सॅलरी भेटली, इन विच ही इज पार्टनर इज टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, याच्या अंतर्गत ते काय असणार आहे? टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय द विंडो ऑफ डिजीज एम्प्लॉई इन टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये ते टॅक्सेबल होणार आहे. 5 हेड आहेत, आपण तुम्हाला माहिती आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट कॅपिटल एक्सपेन्सेस? कॅपिटल एक्सपेन्सेस कोणता नाही? इन्स्टॉलेशन एक्सपेंडिचर ऑफ प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आपण एकदाच बसवतो, कॅपिटल एक्सपेंडिचर ते इन्स्टॉलेशनचा. लिगल एक्सपेन्सेस फॉर रिडक्शन ऑफ कॅपिटल. त्याच्यानंतर एक्सपेन्स हे कमिशन टू एम्प्लॉई टू अचीव सेल्स टार्गेट, हा सारखा केला जाणारा खर्च, म्हणून त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणतो. हा काही कॅपिटल एक्सपेन्सेस नाही, म्हणून हे उत्तर त्याचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेले त्यांनी एक्झम्प्टेड इन्कम आर डिफाईन्ड अंडर डॅश डॅश सेक्शन. तर काय इन्कम टॅक्सचं जे सेक्शन 10 आहे याच्यामध्ये सगळे एक्झम्प्टेड इन्कम दिलेले आहेत. इन्कम ऍब्सोल्युटली एक्झम्प्टेड फ्रॉम द टॅक्स आर लिस्टेड अंडर, कुठे दिलेत एक्झम्प्टेड इन्कम? इन्कम टॅक्स मधले सेक्शन 10 मध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्कॉलरशिप ग्रँटेड इज एक्झम्प्ट फॉर टॅक्स, म्हणजे फुल्ली एक्झम्प्टेड आहे. स्कॉलरशिप जर तुम्हाला भेटली किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटकडून भेटली त्याच्यावर टॅक्स तुम्हाला भरावा लागत नाही, म्हणजे ही फुल्ली एक्झम्प्ट असते. त्याच्यानंतर एनी पेमेंट मेड अंडर द अवॉर्ड्स इन्स्टिट्यूशन बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट आर फुल्ली एक्झम्प्टेड, हा काय आहे? फुल्ली एक्झम्प्टेड. अवॉर्डचं काय भेटलं असेल पैसे तर. त्याच्यानंतर अलाउन्स ऑफ MLC आर फुल्ली एक्झम्प्टेड, हे सुद्धा काय आहेत? फुल्ली एक्झम्प्टेड आहेत. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन सॅलरी, सॅलरीमध्ये अरियर सॅलरी, ऍडव्हान्स सॅलरी आणि लिव्ह सॅलरी, फक्त फॅमिली पेन्शन ही सॅलरीमध्ये इन्क्लूड नसते, त्यामुळे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी विचारले शेअर ऑफ इन्कम फ्रॉम फर्म इज, तर एक्झम्प्टेड इन हँड्स ऑफ पार्टनर, पार्टनरच्या दृष्टिकोनातून एक्झम्प्टेड आहे, पण फर्मच्या दृष्टिकोनातून हे टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर कॅज्युअल इन्कम इज फुल्ली टॅक्सेबल, कॅज्युअल इन्कम हा काय असणार आहे? फुल्ली टॅक्सेबल आहे. पार्टली टॅक्सेबल, फुल्ली एक्झम्प्टेड, नन ऑफ दिस, काय नाही, डायरेक्ट उत्तर आहे त्याचं फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर इन केस ऑफ टॅक्स फ्री सॅलरी, तर टॅक्स फ्री सॅलरी म्हणजे काय? टॅक्स इज नॉट टू बी पेड बाय एम्प्लॉयर, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर सॅलरी रिसिव्ड बाय मेंबर ऑफ पार्लिमेंट इज, पार्लिमेंटचे मेंबर म्हणजे आमदार खासदार यांना जर सॅलरी भेटत असेल तर ते टॅक्सेबल इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, तर तो टॅक्सेबल आहे, परंतु कोणत्या सोर्सेसमध्ये? अदर सोर्सेसमध्ये टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर अलाउन्स रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट एम्प्लॉई पोस्टेड अबॉर्ड आर फुल्ली एक्झम्प्टेड, असे अलाउन्स काय असतील? फुल्ली एक्झम्प्टेड असतील. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स इन द इज टॅक्सेबल इन हँड्स ऑफ एम्प्लॉई, एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातून DA आपण बघा फुल्ली टॅक्सेबल घेतो. त्याच्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल आहे का? नाही, हाऊस रेंट अलाउन्स हा पार्टली टॅक्सेबल आहे. मग हाऊस रेंट अलाउन्स साठीचे एक्झम्पशन साठीचे आपण 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करतो. पहिल्यांदा म्हणजे ऍक्च्युअली हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड, ऍक्च्युअल HRA रिसिव्ड, तुम्हाला मी याची वर्किंग नोट सुद्धा शिकवली. ऍक्च्युअली HRA रिसिव्ड असेल. नंबर 2 रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. आणि नंबर 3 ला काय असणार आहे? 40% और 50% ऑफ सॅलरी, हे असणार आहे. तर ह्या 3 पैकी जी लिस्ट असेल विच एव्हर इज लोअर असेल ते एक्झम्पशनला घेतो, म्हणजे पार्टली एक्झम्प्टेड आहे. त्याच्यानंतर एक्झम्प्टेड लिमिट ऑफ HRA इन मेट्रोपोलियन सिटी, म्हणजे मेट्रो सिटी मध्ये जर ते घर भेटत असेल, HRA राहत असेल भाड्याने तो, तर त्याला एक्झम्पशन किती? मी तुम्हाला सांगितलं होतं किती? 50% आणि 40% कधी घ्यायचं? जर मेट्रो सिटी असेल तर 50%, ही मेट्रो सिटीसाठी 50% आणि नॉन मेट्रो म्हणजे ज्या शहरामध्ये मेट्रो धावत नाही त्याच्यामध्ये 40%. त्याच्यानंतर एज्युकेशन अलाउन्स इज एक्झम्प्टेड फॉर अ मॅक्झिमम ऑफ 2 चिल्ड्रेन, 2 मुलांसाठी एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन आहे. आणि किती रुपये त्याची पर मंथची अमाऊंट? 100 रुपीज पर मंथ आहे.
त्यामुळे हे सुद्धा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन इन केस ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या बाबतीत लायसन फी किंवा फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट हे काय असणार आहे, व्हॅल्यू असणार त्या रेंट फ्री अकोमोडेशन. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज एक्झम्प्टेड विच इज लिस्ट ऑफ 20% ऑफ सॅलरीच्या 20% किंवा ऍक्च्युअल अलाउन्स जो भेटलेला असेल तो, किंवा 5,000 रुपये याच्यापैकी जी कमी असेल ती. मग याचं उत्तर हे 5,000 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पर्क म्हणजे काय, पर्क्युजिट्स. तर त्याची डेफिनेशन आहे फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. एम्प्लॉयरने एम्प्लॉईला काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केली त्याला आपण पर्क्युजिट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पर्क्युजिट्स टू एम्प्लॉई आर कवर्ड इन द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 अंडर सेक्शन 17B. 17B मध्ये पर्क्युजिटच्या संदर्भात माहिती दिली, म्हणून त्याचं उत्तर 17B असणार आहे. पुढं अकॉर्डिंग टू असेसमेंट इयर 2021 इंटरेस्ट ऑन आरपीएफ बॅलन्स इज एक्झम्प्टेड अप टू. इंटरेस्ट ऑन आरपीएफ आपल्याला माहिती 9.5% एक्झम्पशन आहे आणि तेच उत्तर या ठिकाणी 9.5%. आणि जर आरपीएफ असेल तर आरपीएफ असेल, कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ असेल तर एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन, तर 12% एक्झम्पशन. आणि तेच त्यांनी मला वाटतं दुसऱ्या प्रश्नात खाली या ठिकाणी विचारले. अकॉर्डिंग टू असेसमेंट इयर 2021 म्हणजे आता हे 21-22 जरी घेतलं तरी सेमच आहे. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ इज एक्झम्प्टेड अप टू. बघा अगोदरच मी तुम्हाला सांगितलं कितीपर्यंत एक्झम्प्टेड आहे, 12% ऑफ सॅलरी. आणि सॅलरीची डेफिनेशन काय आहे याच्या बाबतीत तुम्हाला माहिती, सॅलरीची बेसिक पे प्लस डीए तो रिटायरमेंट बेनिफिट साठी असला पाहिजे, प्लस काय कमिशन कंसात कसं असलं पाहिजे, फिक्स किंवा फिक्स पर्सेंटेज ऑन सेल असलं पाहिजे. तर ते त्याच्यानंतर पुढं पहा, डिडक्शन अंडर सेक्शन 80 डिडक्शन कशाचं आहे, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आहे. अप टू लोअर ऑफ द क्वालिफाईंग अमाऊंट ऑर मॅक्झिमम ऑफ कितीपर्यंत डिडक्शन आहे, 1,50,000 तर ते असणार आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स, डिअरनेस अलाउन्स, त्याच्यानंतर सिटी कॉम्पेन्सेंटरी अलाउन्स, फॉरेन अलाउन्स हा एक्झम फ्रॉम टॅक्स आहे. त्याच्यानंतर मील म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय आणि तुम्हाला जेवण कंपनी थ्रू भेटतं त्याला आपण मील म्हणतो. एम्प्लॉई इज एक्झम्प्ट अप टू रुपीज डॅश डॅश पर मील. प्रत्येक मील म्हणजे आता तुम्ही 50 रुपयापर्यंत जर जेवण तुम्हाला देत असेल कंपनी एक टाइमला, तर ते एक्झम्प्टेड आहे. पण 50 रुपयापेक्षा हाय क्वालिटी, उदाहरणार्थ 70 रुपयाचं जेवण दिलं, किती रुपयाचं, 70 रुपयाचं, तर हे 70 पैकी 50 एक्झम्प्टेड असतील, 20 टॅक्सेबल असतील. तर किती रुपयापर्यंत एक्झम्प्टेड आहे पर मील, 50 पर्यंत एक्झम्प्टेड आहे. पुढे बघूया, द इन्कम फ्रॉम द सेल ऑफ हाऊस होल्ड फर्निचर इज एक्झम्प्टेड. ते काय त्याच्यावर काय टॅक्स नाही. हाऊस होल्ड म्हणजे घरातलं फर्निचर तुम्ही विकलं वगैरे आणि त्याचे इन्कम झाला तर हे एक्झम्प्टेड इन्कम आहे. स्टँडर्ड डिडक्शन बघा, आता स्टँडर्ड डिडक्शन इन द कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीसाठी स्टँडर्ड डिडक्शन किती आहे, 30% ऑफ NAV, नेट एन्युअल व्हॅल्यूचे किती टक्के, 30%. तेच त्या ठिकाणी दिले 30% ऑफ नेट एन्युअल व्हॅल्यू. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एम्पावर्स डॅश डॅश टू लिव्ह टॅक्स ऑन इन्कम. तर सेंट्रल गव्हर्नमेंटला घटनेने काय दिलाय, मान्य एम्पावर म्हणजे काय दिलेत, अधिकार दिलेत की तुम्ही टॅक्स आकारू शकता इन्कमवर. इन्कम टॅक्स इज अँड टॅक्स ऑन इन्कम. इन्कमवर टॅक्स आकारला जातो, इन्कम टॅक्स. तुम्हाला अजून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इन्कम टॅक्स डायरेक्ट का इनडायरेक्ट टॅक्स आहे, तर तो आहे डायरेक्ट टॅक्स. हे एक लक्षात राहून द्या. त्याच्यानंतर पुढं द डॅश डॅश मेक्स द अमेंडमेंट इन द फॉर्म ऑफ ओमिशन, त्याच्यानंतर इनरेशन अँड सबस्टिट्यूशन इन द इन्कम टॅक्स ऍक्ट. तर कोण, फायनान्स ऍक्ट मध्ये या सगळ्या अमेंडमेंट केल्या जातात. द इन्कम टॅक्स ऍक्ट एक्सटेंड टू ऑल इंडिया, म्हणजेच सगळ्या इंडियामध्ये तो अप्लिकेबल आहे. ग्रॉस टॅक्स लॅबिलिटी इज कॅल्क्युलेट ऑन नेट टॅक्सेबल इन्कम. नेट टॅक्सेबल इन्कमवर ग्रॉस टॅक्स लॅबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते आणि ह्या ग्रॉस टॅक्स लॅबिलिटी मधून TDS वगैरे म्हणजे ऍडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स वजा करून जे इन्कम त्याला नेट टॅक्स लॅबिलिटी म्हणतो.
द टर्म ऑफ HUF, HUFचा लॉंग फॉर्म विचारला त्यांनी, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, सोपं आहे. त्याच्यानंतर AOP म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन. त्याच्यानंतर AOP should consist of individual only, person other than individual also आणि फर्म. तर याच्यामध्ये ए आणि बी ला आपण इंडिव्हिज्युअल ओनली आणि पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल ऑल्सो असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्स इज अ डॅश डॅश टॅक्स ऑन इन्कम ऑफ पर्सन. अॅन्युअल टॅक्स आहे, वार्षिक भरावा लागतो इन्कमवर. बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल शुड कन्सिस्ट इंडिव्हिज्युअल ओनली. त्याच्यानंतर पुढं रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स अपॉन द स्टे ऑफ असेसी इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर मध्ये तो किती वर्ष राहिला भारतामध्ये त्याच्यावरून त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस आपण कॅल्क्युलेट करतो. त्या बेसिक ऍडिशनल कंडिशन मी तुम्हाला सांगितलेल्या. A person by whom any tax is payable under the Income Tax Act 1961 is called assessee. म्हणजेच काय, जो टॅक्स डिपार्टमेंटला पेड करणारा व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणणार, असेसी असं म्हणणार. त्याच्यानंतर द फायनान्शियल इयर इन विच द इन्कम इज अर्न इज कॉल्ड ॲज प्रिव्हियस इयर. म्हणजे ज्या वर्षी इन्कम भेटतं त्याला प्रिव्हियस इयर म्हणतो, आणि ज्या वर्षीच्या इन्कमवर टॅक्स भरायचा आहे, ज्या वर्षी भरणार आहे त्याला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट एक्सटेंड टू होल ऑफ इंडिया, अख्ख्या भारतामध्ये तो एक्सटेंडेड आहे. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी इज असेबल अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. म्हणजे आता ही कोणती एससीसी आहे, तर त्याला आपण आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन असं म्हणतो, जी कायद्याने निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर कॅन बी लेस दॅन 12 मंथ. प्रिव्हियस इयर हे 12 महिन्यापेक्षा जास्त नसणार आहे. त्याच्यानंतर द डॅश डॅश इज एक्सपेक्टेड टू बी पिरियॉडिकल मॉनिटरी रिटर्न. तर इंटरेस्ट हा पिरियॉडिकली मॉनिटरी रिटर्न आहे. त्याच्यानंतर टर्म ऑफ पर्सन इन्क्लूड HUF आहे, AOP आहे, BO आहे, त्यामुळे हे सगळं ऑल ऑफ देम किंवा अबॉस सगळं असणार आहे. डिडक्शन अंडर सेक्शन 80C in respect of LIC premium contribution to provident fund etc is allowed to. इंडिव्हिज्युअलला पण आहे, HUF ला पण आहे, जे भारतातील आहेत त्यांना. त्याच्यानंतर मॅक्झिमम अमाऊंट डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट सेव्हिंग अकाउंट अंडर 80TTA, तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचा आपण लास्ट लेक्चरला हे पाहिले बघा, सगळे डिडक्शन समजून घेतले होते. त्याच्यानंतर अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हु इज सर्टिफाईड बाय द मेडिकल अथॉरिटी टू अ पर्सन विच 65% डिसॅबिलिटी. म्हणजे आता तुम्हाला हे 80U डिडक्शनच्या बाबतीत विचारले, त्यांनी असं सांगितले की 80U डिडक्शन अंतर्गत जर डिसॅबिलिटी 80% पेक्षा कमी असेल, काय सांगतो मी, 80% पेक्षा कमी असेल तर 75,000 रुपये डिडक्शन आहे. आणि 80% पेक्षा जर जास्त असेल तर 1,25,000 डिडक्शन आहे. हे फक्त लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी त्यांनी 65% दिलेत, म्हणजे ते त्या ठिकाणी 75,000 रुपये डिडक्शन, फिक्स डिडक्शन त्याला भेटणार. त्याच्यानंतर रेसिडेंट इंडिव्हिज्युअल हु इज सर्टिफाईड बाय द मेडिकल अथॉरिटी बाय अ पर्सन विथ 85% डिसॅबिलिटी, म्हणजे तो 85 पेक्षा 85% डिसेबल आहे, म्हणजे अपंग आहे, तर त्याला डिडक्शन किती भेटेल 80U मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. जर 80% पेक्षा कमी असेल त्याची डिसॅबिलिटी तर 75,000, आणि 80% पेक्षा जास्त डिसेबल असेल तर तो किती, 1,25,000. म्हणून त्यांनी 1,25,000 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर एनी सम पेड और डिपॉझिट इन सुकन्या समृद्धी अकाउंट वुड बी इलिजिबल फॉर. आता हे सेव्हिंग आहे, मग 80C जे आहे ते सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंटचं, मग कोणत्या डिडक्शन लाईन अंडर सेक्शन 80C ला. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन ऑफ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC हे आहे, तर हे पुन्हा सेव्हिंगच आहे, कारण की सेव्हिंग शब्द आहे म्हटल्यावर ते कुठे येईल, 80Cच्याच डिडक्शनला येणार आहे. त्याच्यानंतर पुढं म्युन्सिपल टॅक्स पेड टू बी डिडक्ट फ्रॉम GAB शुड बी. आता हा म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर असेल प्रिव्हियस इयर मध्ये, तेच म्हटले तर तो डिडक्ट असणार आहे. तर मी म्हटलो आपल्याला माहिती आहे, पेड बाय ओनर ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर आपण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधनं वजा करतो, नंतर आपली नेट अॅन्युअल व्हॅल्यू होती, आठवते का पहा. त्याच्यानंतर द सिलिंग लिमिट ऑफ डिडक्शन अंडर द सेक्शन 24B
24B इंटरेस्ट ऑन बॉरोड लोनच्या संदर्भात आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन ऑन 1/4/2018 फॉर रिपेअर्स ऑफ सेल्फ ऑक्युपाइड हाऊस. तर याचं लिमिट आहे 1/4/1999 नंतर जर रिपेअर्स रिनिवेशन किंवा आपण त्याला कंस्ट्रक्शनसाठी जर घेतले असेल तर 2 लाख पर्यंत त्याचं काय आहे लिमिट आहे. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम लेट आउट ऑफ वॅकंट लँड इन इज टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ डॅश डॅश. कोणत्या हेड अंतर्गत? तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्याच्यानंतर इन्कम अकॉर्डिंग टू लंडन अँड रिसिव्ड देअर टॅक्सेबल इन्कम इन इंडिया इन केस ऑफ, बघा, इन्कम अकॉर्डिंग इन लंडन अँड रिसिव्ड देअर इज टॅक्सेबल. म्हणजे लंडनमध्ये इन्कम भेटलेलं आहे अक्रुईंग इन लंडन आणि ते रिसिव्ड भेटले आणि ते टॅक्सेबल असेल इंडियामध्ये कधी? जर तो भारताचा नागरिक म्हणजे रेसिडेंट और ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस इन कॅनडा, कॅनडामधले इन्कम आहे. कंट्रोल फ्रॉम कॅनडा इज टॅक्सेबल इन केस ऑफ, आणि त्याचं कंट्रोल कॅनडामध्येच आहे परंतु त्याचा मालक रेसिडेंट भारताचा आहे तर तो टॅक्सेबल असणार आहे. त्याच्यानंतर अन इंडिव्हिज्युअल इज सेड टू बी रेसिडेंट इन इंडिया इफ ही हॅज बीन इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर ऑफ टोटल पिरियड ऑफ डॅश डॅश. म्हणजे तो किती दिवस राहायला पाहिजे रेसिडेंट बनण्यासाठी? 182 दिवस मागील वर्षी. ही बेसिक कंडिशन आहे. असेसमेंट इयर मीन्स सक्सिडिंग द इयर इन विच द इन्कम इज अर्न, याला असेसमेंट इयर म्हणणार. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सेक्शन 231 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट पर्सन मीन्स सगळं इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, यूओपी, बीओआय, कंपनी, फर्म म्हणजेच ऑल ॲप द ॲबो असणार आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सेक्शन 2 इन सबसेक्शन 20 सबसेक्शन 7 इन्कम टॅक्स ऍक्ट असेसी मीन्स, तर हे सगळं एनी पर्सन हुम इन्कम टॅक्स और एनी अदर सम ऑफ मनी इज पेएबल अंडर द इन्कम टॅक्स. म्हणजे ज्याला टॅक्स भरायचा आहे किंवा अजून दुसरी कोणती अमाऊंट टॅक्स डिपार्टमेंटला भरायची असेल तर तो. आणि एनी पर्सन ऑफ सम रिफंड, म्हणजे एखाद्याला इन्कम टॅक्स कडून रिफंड भेटणार असेल तर तो सुद्धा काय आहे? असेसी आहे. म्हणजे बोथ ए अँड बी हे त्याचं उत्तर आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे सॅलरी फॉर पर्पज ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इन्क्लूड ओनली बेसिक पे. आणि मग एचआरए पर्पज साठी जर विचारली तुम्हाला तर तुम्हाला ती 3 सॅलरीची डेफिनेशन म्हणजे कोणती? बेसिक पे, त्याच्यानंतर डीए आणि कमिशन, ही लक्षात राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण 200 एमसीक्यू समजून घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला एक सूचना अशी आहे की याच्या पुढे सुद्धा एमसीक्यू आहेत अजून 200. तर हे तुम्ही वाचून ठेवा. म्हणजे टोटल मी तुम्हाला 400 एमसीक्यूज आहेत. जे आता 200 सांगितले ते बीकॉम साठी होते युजफुल, परंतु पुढचे सुद्धा पहा जे सोपे सोपे आहेत ते बघून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ते एमकॉम आणि डीटीएल साठीचे आहेत तरी सुद्धा ते बघून ठेवा. तर अशा पद्धतीने आपण एमसीक्यूचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आपण थांबूया. धन्यवाद.